नमस्कार. पुणे ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकीबाबत आपण सध्या चर्चा चर्चा करतोय. आता आपण काल टाकल्या जिथं आपण पाहिलं तर आपण आता जारकरवाडी जिल्हा परिषद गटाबाबत आपण चर्चा करणार आहे. जारकरवाडी जिल्हा परिषद गटाबाबत जर आपण बोलणं झालं तर जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेकडून अरुण भाऊ गिरे व राष्ट्रवादी काँग्रेसकडून विवेकदादा वळसे पाटील हे दोन मातब्बर नेते एकमेकांच्या समोर उभे आहेत. अरुण भाऊ गिरे हे पहिल्यांदा राष्ट्रवादीमध्ये होते, पण ते आता शिवसेनेमध्ये आलेले आहेत. शिवसेनेत त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांनी घराणेशाहीचा आरोप करून ते शिवसेनेत आले व शिवसेनेकडून तिकीट मिळवलं. कालच सभा झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पारगावमध्ये. त्याचा कुठेतरी फायदा त्यांना होईल का ते पण आपण पाहूया. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या स्टेजवरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आपले देवदत्त निकम हे सुद्धा स्टेजवर उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात सभा सुद्धा गाजली. विवेकदादा वळसे पाटील यांचं सुद्धा तरुणांमध्ये हे सुद्धा आकर्षक व्यक्तिमत्व आहे. मोठ्या प्रमाणात विकास केला, आंबेगाव तालुक्याचा कायापालट केला असं त्यांचं मत आहे. आणि दिलीपराव वळसे पाटील हे आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते असं सुद्धा त्यांचं मत आहे, मग त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत आहे. त्या सगळ्या गोष्टीची आपण शहानिशा करूया. नक्की याच्यामध्ये ताकद कोणची जास्त आहे, कोणाला जास्त पर्सेंटेज म्हणजे ताकद निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर बाकीचे जे आमच्या मतावर काय होणार नाही. शेवटी मतदान हा राजा आहे. मतदान काय करू शकतो, मतदान करणारा काय करू शकतो त्यांच्या मनावर आहे. परंतु सध्या राजकीय स्थिती जर आपण बघितली तर अरुण गिरे यांचं पारडं जास्त जड वाटतं. कारण की ज्यावेळेस गेल्या वर्षी जी निवडणूक झाली 7 ते 8 वर्षापूर्वी, ज्यावेळेस ते निवडून आले होते विवेकदादा वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व दिलीपराव वळसे पाटील यांचे पुतणे हे त्यावेळेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलेले. त्यांच्या मताप्रमाणे त्यांनी करोडो रुपयाची कामं त्यांच्या मतदारसंघामध्ये केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे जिल्हा परिषदेच्या मार्फत असं त्यांचं मत आहे. परंतु अरुण गिरे हे सुद्धा जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राहिले आहेत. म्हणजे दोन्ही उपाध्यक्षांमध्ये जितकं फाईट होणार आहे असं आपल्याला सध्या तरी चित्र दिसतं. म्हणजे होणारच शेवटी उद्या त्याचं मतदान होणार. परंतु प्रामुख्यानं पाहिलं तर त्यांनी सुद्धा 600 कोटीची कामं केली असं त्यांचं मत आहे. म्हणजे ते ज्यावेळेस आले, ज्यावेळेस ते उपाध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी स्मशानभूमी असतील, रस्ते असतील, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या असं त्यांचं मत. त्यानंतर काही कामं झालेली नाहीत असं सुद्धा त्यांचा आरोप आहे. परंतु दिलीपराव वळसे पाटील हे जे आंबेगाव तालुक्यात त्यांनी सगळं कायापालट केला असं त्यांचं बोललं जातं. परंतु तसं आहे का काही? तर सध्या स्थितीमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये रस्ते जर आपण बघितले तर एकदम खड्डेमय आहेत. समजा आपण निरगुड सरचा रोड बघितला तर सुद्धा खड्डेमय आहे. म्हणजे मंचरवरून जर आपण निरगुड सरला यायचं ठरवलं तर 1 किलोमीटर सुद्धा रस्ता असा एकसारखा चांगला नाहीये. म्हणजे दिसतच नाही चांगला कुठेच. म्हणजे याच्याकडे कुठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लक्ष दिलं पाहिजे. आपण आंबेगाव तालुक्याचा कायापालट केला असं बोलतात सगळे कार्यकर्त्यांनी हे सुद्धा बघितलं पाहिजे का रस्ते कसे आहेत आपल्या तालुक्यातले. आता कुठे रस्त्याचं काम निघलेलं आहे मोठं, परंतु ते पण भूसंपादन न करताच कामं चालू आहेत बळजबरी. म्हणजे कायदा काय सांगतो 2019चा कायदा असा आहे की भूसंपादन केल्याशिवाय रस्त्याचं काम करायचं नाही, वर्क ऑर्डरच काढायची नाही. अधिकारी वर्क ऑर्डर कोणत्या ताकदीवर काढतात, कोणत्या दडपशाही खाली काढतात हे सुद्धा प्रामुख्यानं बघितलं पाहिजे. बरं, ह्या वर्क ऑर्डर भूसंपादन न करता वर्क ऑर्डर काढल्यामुळं पारगावचेच माजी उपसरपंच ढोबळे म्हणून आहेत, त्यांची स्वतःची जमीन पुलामध्ये गेलेली, त्यांना भूसंपादन मोबदला भेटला नाही असं आम्हाला समजतंय. आपण पाहू शकता पारगावचा जो पूल आहे तो 3 ते 4 वर्ष झालं बंद आहे. लाखनगावचा पूल आहे तो सुद्धा बंद 3-4 वर्ष झाले. याच्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. आपण जर विकास नावाने एवढं हे करतात तर विकास करत असताना कामं ही क्वालिटीदार झाली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. कारण का सगळी सत्ता आपल्या ताब्यात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी सगळं आपल्याच ताब्यात आहे. त्यामुळे त्याचं कुठेतरी लक्ष विकास कामाकडे गेलं पाहिजे. अजितदादांच्या नावाने मतदान मागणं सोपं आहे, अजितदादांच्या सारखं काम करणं मात्र लय अवघड आहे. अजितदादांच्या जर आपण तालुक्यात गेलं बारामतीमध्ये तर रस्ता कुठं उखडला सुद्धा दिसणार नाही तुम्हाला. इतकं काटेकोरपणे काम तालुक्यात अजितदादा पवार यांनी केलेलं आहे. त्यांच्या नावाने आपण मतदान मागतो, ठीक आहे, मागू शकता. पक्षाचे नेते आहेत, आपले वरिष्ठ नेते, दिवंगत नेते आहेत, त्यांचाच पक्ष आहे, तेच राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांच्याच तालमीतले सगळे कार्यकर्ते आहेत. परंतु त्यांच्यासारखं वागणं सुद्धा महत्वाचं आहे, त्यांच्यासारखी कामं करणं सुद्धा महत्वाचं आहे. आपले रस्ते 2 महिने टिकत नाहीत. तर याच्याबाबत नक्की ठेकेदार मोठा होतो का नेते मोठे होतात काही कळत नाही. नेत्यांनी सरपंच असन, आमदार असन, खासदार असन, पंचायत समिती सदस्य असन, जिल्हा परिषद सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील,
या सर्वांनी रस्त्याच्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. रस्ते करत असताना ठेकेदार किती सिलकोट करतोय का, किती एमएमचा दगड वापरतो, काय वापरतोय, सगळ्या गोष्टींकडे लक्ष त्यांनी काटेकोरपणे दिलं पाहिजे. याचं होतं काय, आपण जर रस्ते बघितले लोणी ते आपण मेंगडवाडीचा रस्ता बघा बरं, एकदम चाळण झालेली आहे रस्ते, त्याला जबाबदार कोण आहे? लोकसेवकांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. असणारे सर्व सरपंच असतील, सदस्य असतील, यांनी त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला पाहिजे. नेते असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, यांनी पाहायला लागत होतं ना का रस्ते करत असताना ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे रस्ते झालेच नाही पाहिजे. तर विकास करत असताना याच्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. मत मागताना अजितदादांच्या नावाने याच्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, असं प्रामुख्याने आम्हाला वाटतं. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की अरुण गेरे अजून त्यांचा जो प्रचार चालू आहे, म्हणजे प्रचारामध्ये त्यांना जी पसंती भेटते, त्यावरून त्यांचा जरा प्लस पॉईंट सुद्धा होताना दिसते की देवदत्त निकम हे त्या टायमाला विवेकदादा वळसे पाटील यांच्या बाजूने होते, परंतु आता ते अरुण गेरे यांच्या बाजूने त्यांच्या प्रचारामध्ये. त्याच्यामध्ये पूजाताई वळसे ह्या ज्या तुतारीमध्ये होत्या, त्यांनी तिचा राजीनामा देऊन, त्या पक्षाचा राजीनामा सोडचिठ्ठी देऊन त्या शिवसेनेमध्ये येऊन त्यांनी महिला जिल्हाध्यक्षपद त्यांना देण्यात आलेले. ज्यांनी निरगुडसरची ग्रामपंचायत निरगुडसरची ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळं तिथले असणारे सरपंच रवी वळसे हे की अरुण गेरे यांच्या तालमीत वाढलेले त्यांचेच कार्यकर्ते आहेत. ते रवी वळसे हे सुद्धा अरुण गेरे यांच्या सोबत असल्यामुळं याचा मोठा फायदा व बेनिफिट त्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विवेकदादा वळसे पाटील यांना मोठी ताकद लावावं लागणार आहे, मोठी कार्यकर्त्यांचा जमाव करावा लागणार आहे, कार्यकर्त्यांची ताकदीची फळी उभं राहावं लागणार आहे. तिकडे त्यांच्या मागं पोंदवडीतलं मतदान असतं, तिथं की 800 ते 900 मतदान असतं. तिथं असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते अनिल शेठ वाळुंज हे सुद्धा आहेत, त्यांची कन्या ही पंचायत समिती लढत आहे. परंतु सध्या मतदानाची स्थिती जर बघितली तर तोंडावर लोक एक बोलतात आणि मागून एक करतात. त्यामुळे अशी स्थिती संविधानामध्ये सुद्धा आमदारकीच्या टायमाला झाली होती. लोक मतदान करतील असं वाटलं. बालेकिल्ला होता संविधान राष्ट्रवादी काँग्रेसचा, परंतु तिथे 750 दिलीप वळसे पाटील मायनस राहिले. का राहिले? याची कुठेतरी शहानिशा करण्याची गरज आहे, परंतु शहानिशा न केल्यामुळं याचा फटका जिल्हा परिषदला बसन का, असं सुद्धा चिन्ह आहे. तिकडे जर आपण टाकले जिल्हा परिषद गट बघितला का, ज्यांनी आमदारकीला जेव्हाचं रान करून दिलीप वळसे पाटलांच्या मागे मतदानाची झोळी टाकली, आपले असे पोपटराव गावडे असतील, त्यांना सुद्धा पक्षाने त्यांना अपमान केल्याचं बोललं जातं, किंवा अपमान झाला असं त्यांचं मत आहे. तालुक्यामध्ये सुद्धा त्याच्यामुळे चर्चा झाली. याचा कुठेतरी फटका नंतर मतदारांना बसतो. जिल्हा परिषदची निवडणूक असेल ही पक्षाचं नाही तर माणसं बघून केली जाते. त्यामुळं भाजपची ताकद इकडे 42 गावात वाढलेली आहे. आता येणाऱ्या पुढल्या विधानसभेमध्ये विधानसभा आंबेगाव तालुका सेपरेट होण्याची शक्यता व शिरूर तालुक्याची 42 गाव ही शिरूरला जोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुद्धा दुर्लक्ष होतंय का, आज सुद्धा पाहावं लागणार आहे. दिलीप वळसे पाटील हे थोडे नाराज असल्याचं कळतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. त्यांना त्यांची इच्छा होती पोपटराव गावडे यांना तिकीट देण्याची, पण त्यांना तिकीट न देताना त्यांना ते सुद्धा रडले असं बोललं जातं. ते सुद्धा नाराज होते असं सुद्धा बोललं जातं. दिलीप वळसे पाटील जर पहिलं संयमी नेतृत्व आंबेगाव तालुक्यामधलं, म्हणजे अख्ख्या राज्यामधलं एकदम संयमी नेतृत्व, एकदम कामामध्ये कुशल, कोणत्याही प्रकारचं दाट वक्तव्य म्हणजे एकदम टोकाचे पाऊल असं न उचलणारे, त्यांच्या बोलण्याची संयमता, याच्यामध्ये प्रामुख्याने ते ओळखले जातात. निष्कलंक, म्हणजे त्यांच्या कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप नसणारे असे नेते म्हणून आंबेगाव तालुक्यात त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचा कुठेतरी फायदा विवेकदादा वळसे पाटलांना होण्याची शक्यता आहे. परंतु हे सर्व होत असताना सुद्धा त्यांना ताकदीने उतरावं लागणार आहे. कारण का सध्या स्थितीमध्ये मांजरवाडी असन, लोणी असन, पाडदारा असन, इकडे जारकरवाडी असन, पोंदेवाडी असन, शिंगवी असन, पारगाव असन, मेंगडेवाडी असन, या सर्व गावांवर जास्त ताकदीनं शिवसेना उतरलेली आहे. फक्त निरगुडसरच असं गाव आहे की तिथे विवेकदादा वळसे पाटील 1000-1200 मतांनी लीडमध्ये जास्त पुढे राहू शकतात असं दिसतंय. धामणीमध्ये काहीतरी बरोबरीच्या याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यामध्ये परत भाजपचे पण उमेदवार आहे किरण वाळुंज, हे सुद्धा मतं खाताना दिसणार आहेत. म्हणजे लोणीमध्ये सुद्धा त्यांना जास्त मतदान होण्याची शक्यता आहे. 700 ते 800 सगळं मतदान त्यांना होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे होणार काय, याचा कोणत्या उमेदवाराला तोटा होईल हे सुद्धा पाहणं मोठं आवश्यकच आहे. कारण का वाळूंज पंचायत समितीला उमेदवार आहेत 2, आणि वाळूंज असल्यामुळं याचा गेल्या वेळेस सुद्धा अनिल वाळुंज यांनी पंचायत समिती लढवली होती, त्यावेळेस सुद्धा त्यांचा थोड्या फार फरकाने पराभव झाला होता असं हे होतं. त्यामुळे त्याचा थोडा पराभव झाला त्यावेळेस सुद्धा. आता सुद्धा काय होईल हे सुद्धा पाहणे चुकीचं आहे. आता सुद्धा त्यांनी ताकद लावलेली आहे, त्यांच्या गावातून त्यांना चांगलं मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे असं सुद्धा बोललं जातं. परंतु ते मतात परिवर्तन होईल का, कार्यकर्ते नक्की आपले खुश आहेत का? आपण जे राष्ट्रवादी काँग्रेसची जी ताकद आहे, ती ताकद फक्त कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते, हे कार्यकर्ते टिकवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आतापर्यंत म्हणजे ह्या 4-5 वर्षामध्ये जमलं नव्हतं. आपण जर प्रामुख्याने जर बघितलं तर भाजप असन, शिवसेना असन, यांच्याकडं
संघटनेची ताकद आहे. म्हणजे भाजप जर बघितलं तर हिंदू संघटना असेल, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल किंवा आरएसएस असेल, यांची ताकद मोठ्या प्रमाणात भाजपच्या मागे उभी राहते. त्याच्यामुळे होतं काय, तर पक्षाला याच्या मोठा ग्रोथ मिळतो आणि ताकद मिळते. शिवसेना सुद्धा हिंदुत्ववादी शिवसेना म्हणून ते गणले जातात, त्यांच्या मागे सुद्धा ताकद निर्माण उमेदवारांच्या मागे उभी राहिली जाते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस का पुरोगामी विचारांची लोक व पुरोगामी चेहरे पकडले जातात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस हे सध्या भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये सरकारमध्ये असल्यामुळं त्यांना सुद्धा त्यांचे पुरोगामी विचार सोडून त्यांनी हिंदुत्व गेलं पाहिजे का? कारण का दिलीपराव वळसे पाटील हे थोडे थडके मताने निवडून आले, त्याच्यामध्ये कुठेतरी हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे, हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाहीये. कारण का बजरंग दल असन, विश्व हिंदू परिषद असन, आरएसएस असन, यांनी जे लास्टच्या 2 ते 3 दिवस ज्यांनी जे काम केले, ह्या 2 ते 3 दिवसामध्ये 10 ते 15,000 मतदान मायनस केल्याचं बोललं जाते. त्यामुळे दिलीपराव वळसे पाटील यांना मोठा त्याचा फायदा झाला. परंतु त्या अर्थाने परत दिलीपराव वळसे पाटील यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते लक्ष दिलं का, हे सुद्धा नेत्यांनी तपासलं पाहिजे. आपण जो विकास म्हणतो, तो विकास आंबेगाव तालुक्यात करत असताना रस्त्याची जी कामं आहेत ती आपल्या दर्जेदार कामं कशी होतील, आपले जे दिवंगत नेते आहेत अजितदादा पवार यांनी जी कामं आहेत बारामतीत, तशा प्रकारची कामं आपल्या तालुक्यात सुद्धा होतील का? फक्त जुन्याच काम म्हणून आपण नाव घेऊन असं बोलू शकतो का? तर हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. नेत्यांनी जी रस्त्याची कामं असतील, पुलाची कामं असतील, लाखनगावचा पूल असेल, पारगावचा पूल असेल, ही दोन्ही पुलं 3-3, 4-4 वर्ष झाले एकाच जागेवर थांबलेली आहे. पुलं थांबल्यामुळे होतं काय, स्टीलचा रेट वाढतो, सिमेंटचा रेट वाढतो, कॉस्ट वाढते, कामाचे रेट वाढतात, मजुरांचे रेट वाढतात. याच्यामध्ये तुमचा तोटा ठेकेदाराच होतो. याच्यामध्ये ठेकेदारांना हात भराडला जातो. आता याची चूक अधिकाऱ्यांची असते, भूसंपादन न करता वर्क ऑर्डर काढल्यामुळे. बरं, अधिकाऱ्यांना दबाव कोण टाकतं वर्क ऑर्डर काढण्यासाठी, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं विकास करत असताना अजितदादा पवार यांच्या नावाने आपण जर मतदान मागत असताना त्यांच्यासारखं कार्य सुद्धा आपण केलं पाहिजे, हे असं सुद्धा आम्हाला काय जनतेला सुद्धा वाटतं. म्हणजे आपण फक्त बोलून आणि चालून जमणार नाही, आपण ते कर्तव्यात दाखवलं तर जनता कुठेतरी आपल्या मागे ताकदीने उभी राहील असं आम्हाला वाटतं. त्यामुळे सध्या स्थितीमध्ये 200-300 मताचा फरक आहे फक्त. म्हणजे 100-200 मतांनी अरुण भाऊगिरे येऊ शकतात किंवा दिव्यदादा वळसे पाटील येऊ शकतात. आता ह्या सगळ्या मतदानाच्या खिचडीमध्ये असणारे किरण वाळूंज हे किती मतदान खातात हे सुद्धा पाहणं आवश्यकच आहे. ते मतदान नक्की कोणचं खातात आहे? किरण शेट वाळुंज हे विवेकदादा वळसे पाटलांचं मतदान खातात का अरुण भाऊ यांचं मतदान खातात, हे सुद्धा पाहणं आवश्यकच आहे. त्यामुळं आता सध्या स्थितीमध्ये म्हणजे जर पाहिलं तर अरुण गिरे यांचं थोडं पारडं जड वाटतं. तर विवेकदादा वळसे पाटील हे आजच्या ताकदीनुसार म्हणजे आज 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 सुद्धा एक आजचा दिवस जायचा आहे रातचं, किती ताकद निर्माण करतात, किती त्यांची कार्यकर्त्यांची फळी तयार होते. त्या फळीवर सुद्धा त्यांचं मतदानाचं आपण ताकद पाहिली जाणार आहे किंवा त्यांच्या कामावर सुद्धा पाहिली जाणार आहे. रस्त्याचे विकास जर आपण बघितलं तर तिकडे दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या घराकडे येताना रस्ते एकदम खड्डेमय येतात. ते रस्ते अर्धाचं काम चालू आहे. परंतु माझे खासदार शिवाजीराव पाटील यांच्या घराकडे जाताना आपण जर रस्ते बघितले एकदम टॉपचे रस्ते आहेत. म्हणजे विकास करत असताना गावाचा कसा काय अपॉल्ट होईल याच्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तो लक्ष देताना कुठेतरी आपण कमी पडला सुद्धा आम्हाला वाटतं. त्यामुळं इथून पुढं राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या ताकदीनं उतरताना सुद्धा आपल्याला दिसू शकते. किंवा आता हे जे इलेक्शन आहे, जिल्हा परिषद इलेक्शन, याच्यामध्ये अरुण गिरे व देवदत्त निकम हे मोठ्या ताकदीने संघ आलेले दिसतात आपल्याला. म्हणजे एक वेळेचे विरोधक आणि एक वेळेचे जोडीदार. म्हणजे ज्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, देवदत्त निकम चेअरमन असताना अरुण गिरे त्यांच्या सोबत असताना एकदम कट्टर जोडीदार होते. म्हणजे अरुण गिरे जर आपण कार्यकर्ते जर बघितली तर डॅशिंग नेतृत्व. म्हणजे आंबेगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्यावेळेस ते अध्यक्ष होते त्यावेळेस ते एकदम डॅशिंग नेतृत्व म्हणून आंबेगाव तालुक्याला प्रचलित होते. म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे राष्ट्रवादी काँग्रेस जडणघडणीमध्ये आणि देवदत्त निकम यांचा. पण हे मोठे कोहिनूर हिरेच म्हणावं लागतील आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे. हे दोन्हीही मोठमोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळं आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस का असा म्हणजे काय म्हणतात त्याला, कोहिनूर हिरे किंवा मास्टर माइंड किंवा असा ताकदवर राष्ट्रवादीचा नेता, असा नेता नाहीये फायर ब्रँड का जो नेता कार्यकर्त्यांना एकत्र करू शकतो, त्याच्या मागे तरुण पिढी उभी राहू शकते. असा वळसे पाटलांच्या मागे असा नेता सध्या तरी आता दिसत नाहीये. ज्यांच्याकडे पद आहे ते डॅशिंग नेतृत्व आपल्याला का वाटते कधी आपल्याला माहिती नाही. त्यामुळं आता ही येणाऱ्या इलेक्शन मध्ये उद्या मतदान होणार आहे. मतदानात सगळ्यांनी बाहेर पडा. आपली मनाची इच्छा, आपण मतदार राजा आहे, कोणाला मतदान करायचं ते आपले मत आहे. परंतु दिलीपराव वळसे पाटील यांचे पुतणे विवेकदादा वळसे पाटील व अरुण गिरे यांच्यामध्ये मतदान टफ फाईट होणार हे मात्र नक्की आणि फिक्स आहे. आणि जो कोणी निवडून येईल तो 200 ते 300 मताच्या फरकानेच निवडून येऊ शकतो, हे सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. कारण का गेल्या वेळेस जे मतदान झालं त्यावेळेस देवदत्त निकम हे विवेकदादा वळसे पाटील यांच्या बाजूने होते. त्यांचे सुद्धा म्हणजे त्यांच्या मुलीची सासरवाडी खाल्लीची मला लोणीमधले आम्हाला समजलं. त्यामुळे त्यांचा सुद्धा काही फायदा त्यांना होऊ शकतो.
देवदत्त निकम यांना, आणि ते मतदान अरुण गिरे यांच्या पारड्यामध्ये जाऊ शकतं. आणि याच्यामुळे होणार काही आहे, विविध वळसे पाटलांना फटका बसू शकतो, परंतु त्यांची सुद्धा ताकद आहे, तरुण पिढी आहे त्यांच्या मागं. पण काय होतंय हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं आहे. चॅनल आपण पुणे ब्रेकिंग न्यूज पाहताय, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आणि सगळ्यात महत्वाचं कमेंट करताना चुकीच्या आणि घाण कमेंट कोणी करू नका, आपल्याला विनंती आहे. कारण का विषय असा आहे, तुमच्या चुकीच्या आणि शिवेच्या कमेंटला आम्ही तुम्हाला शिवे कमेंटने नाही, आम्हाला तुम्हाला भेटून उत्तर देऊ. कसं आहे, आम्ही पण शेवटी पत्रकार जरी असलो तरी कट्टर हिंदुत्वादी कार्यकर्ते आम्ही पण. त्यामुळे आम्हाला आपल्याला विनंती आहे, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा. आपण चॅनल सबस्क्राईब न करता आपण व्हिडिओ पाहताय, व्हिडिओ लाईक आपण करत नाही, व्हिडिओ शेअर पण आपण करत नाही. आमचं काही चुकीचं म्हणजे चुकीचं काय आपल्याला वाटत असेल किंवा काय असेल तर आपण कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद. पुणे ब्रेकिंग न्यूज आपण पाहताय. धन्यवाद. जय श्रीराम.